साहेबांचा जयंतीचा दिन, जन्मदिन अतिशय महत्वाचा आहे. एक ऊर्जा देणारा, एक शक्ती देणारा, एक ताकद देणारा हा दिवस आहे. ठीक आहे, आत्ताच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला असेल, परंतु मला असं वाटतं आम्ही उद्याच्या जयंतीच्या निमित्तानं संकल्प करू, पुन्हा एकदा ताकदीनं, पुन्हा एकदा आम्ही परिश्रम करू, गावागावात जाऊ, वाडी तांड्यावर जाऊ, संघटना मजबूत करू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रातले शिवसेना एक जाज्वल्य शिवसेना प्रमुखाची विचाराची निर्माण करून दाखवू असा संकल्प आम्ही निश्चित महाराष्ट्रातील शिवसैनिक करू. म्हणजे आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग हे उद्यापासून फुंकलं जाईल असं म्हणतात. शिवसेना ही सेना आहे जी कधी तयार असते कोणत्याही लढाईला, त्यामुळे उद्याच फुंकलं जाणार असं नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून निवडणुकीच्या तयारीला लागलेला असतो आणि पक्षप्रमुख जो आदेश देईल त्या हेतून आता येणार काळात आम्ही काम करतो. दावोसवरून सुद्धा मुख्यमंत्री दावोसला आहेत. त्यांनी यावेळेस 12 लाख कोटींची गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात आणलेली आहे. विविध गोष्टींचे करार जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत. काय नेमकी प्रतिक्रिया आहे? माझ्याकडे आतापर्यंत एक 26 कराराची कोणत्या देशाशी आणि कोणत्या कंपनीशी झालं त्याची यादी आलेली आहे. या 26 पैकी 25 हे महाराष्ट्रातले, त्यातले 15चे मुख्य कार्यालय मुंबईत आहे, 5चे पुण्यात आहे, 2-3चे ठाण्यात आहे. आणि मग जर इथले जे मुंबईचे, ठाण्याचे, पुण्याचे करार करायचे तर दावोसला का जावं लागलं हा माझा खऱ्या अर्थानं सरकारला प्रश्न आहे. आणि 2014 पासून जेवढे गुंतवणुकीचे करार झाले त्याची अंमलबजावणीचं प्रमाण काय याचं कुठे स्पष्टीकरण आहे. 2013 पर्यंत हे पब्लिश होत होतं, किमान 25% अॅव्हरेज होतं, परंतु 2014 नंतर आतापर्यंत दावोसमध्ये झालेल्या कराराची अंमलबजावणी, प्रत्यक्षात गुंतवणूक किती हे आकडे समोर आले. त्याच्यामुळे ही घोषणा आहे, या घोषणा आहेत गुंतवणुकीच्या, प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होती हे सांगणं अवघड आहे. म्हणजे हे सारासर जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा प्रकार आहे. ते पण लोकांना कळू द्या ना, सर्व जनतेला कळेल की उद्योग मंत्र्यांचा हाही एक उद्योग खातं त्यांच्याकडे दिलं जातं. साहेब, इथे शिवसैनिकांकडे एक पोस्टर दिसतंय की प्रमुखांना सुद्धा भारतरत्न द्यावा. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती म्हणजे आमच्यासाठी चैतन्य आणि चेतना दिवस आहे. तो चेतनेचा आहे. अनेक संकट शिवसेनेनं स्थापनेपासून पाहिलेत, जय पाहिलेत, पराजय पाहिलेत, त्यातून पुन्हा पुन्हा ते फेरी स्पर्शाकडून उभी राहिलेली आणि म्हणून संकट ही संधी समजून काम करणारा शिवसेना पक्ष आहे. त्या शिवसेनेनं या देशाला हिंदुत्ववादी विचार काय हे दाखवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आहे. त्यांनी यांचा सन्मान भारतरत्न देऊन केलाच पाहिजे अशी आमची सगळ्यांची आग्रही मागणी आहे. ती करावी.